स्टार्ट. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जी दुरुस्ती सुचविण्यात आली आहे ती अनेक कारणांसाठी स्वीकारता येणार नाही. गुरुजनांबद्दल आदर बाळगणारे हे शासन आहे. एक नवी पिढी घडवण्याचे काम आमचे शिक्षक या देशामध्ये आणि राज्यामध्ये करीत असतात आणि म्हणून त्यांचे नागरिक म्हणून जे हक्क आहेत त्यांचे रक्षण झाले पाहिजे. ह्या कोठारी आयोगाने आपल्या अहवालामध्ये मांडलेल्या भूमिकेस तडा जावा असे शासनाचे धोरण नाही, परंतु शिक्षक म्हणून त्यांची जी प्रथम जबाबदारी आहे ती त्यांनी योग्य रीतीने पार पाडली पाहिजे. त्यांना अगोदर शाळेचे आरोग्य नीटपणे सुधारता आले पाहिजे आणि मग समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी त्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी करण्यास शासन तयार आहे. कारण शेवटी विद्यार्थी हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे आणि तो उन्नत झाला तर त्यामुळे समाजही उन्नत होण्यास मदत होईल. शिक्षण संस्था, संस्थाचालक आणि शिक्षक हे एक कुटुंब आहे. हे कौटुंबिक वातावरण टिकावे अशी शासनाची अपेक्षा आहे. परिच्छेद शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आज अनेक शिक्षण संस्था पुढे आल्या आहेत. त्यांना आपल्या शाळा चांगल्या प्रकारे चालवता आल्या पाहिजेत असा यामागचा उद्देश आहे. शिक्षकांना सार्वजनिक संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा जो अधिकार प्राप्त झाला आहे त्याचे संरक्षण झाले पाहिजे, पण त्यासाठी त्यांनी व्यवस्थापनाची पूर्व परवानगी घेतली पाहिजे. अशा प्रकारची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. तथापि या ठिकाणी असा अविश्वास व्यक्त केला जात आहे की व्यवस्थापन परवानगी देणार नाही, परंतु असे वक्तव्य करण्यामुळे व्यवस्थापनावर अन्याय केल्यासारखे होणार आहे. ज्या शिक्षकामुळे त्या संस्थेची प्रगती होऊ शकली त्या शिक्षकाला ती संस्था सार्वजनिक काम करण्याच्या उद्देशाने एखाद्या निवडणुकीला उभे राहण्याची परवानगी नाकारील असे होणार नाही. शिक्षकाला वेगळ्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, परंतु शिक्षण संस्थांचे व त्यातील विद्यार्थ्यांचे हितही सांभाळले पाहिजे. या भूमिकेतून पूर्व परवानगीची तरतूद करण्यात आली आहे. आज जे नियम आहेत, कायदे आहेत ते सर्वांसाठी सारखे आहेत. कोणत्याही प्रकारचा भेदाभेद आम्ही या बाबतीत करू इच्छित नाही. कालांतराने अनुभवाअंती आवश्यक वाटले तर यामध्ये तशी दुरुस्ती करता येईल. आज करण्यात येत असलेली तरतूद वज्रलेप नाही. शिक्षकांबद्दल शासनाची भूमिका सहानुभूतीची राहील. तेव्हा माननीय सदस्यांनी आपली दुरुस्ती मागे घ्यावी आणि मूळ ठरावाला सदनाने एकमुखी पाठिंबा द्यावा अशी मी विनंती करतो. स्टॉप.